नमस्कार. यालाच म्हणतात खरी दहशत. नियम काय असतो आणि त्याचे पालन कसं करायचं हे आता लोकांना तुकाराम मुंढे साहेबांनी चांगलंच समजावलेलं दिसत आहे. व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे ते पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. IAS तुकाराम मुंढे यांची गेल्या महिन्यात अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून बदली झाली. या बदलीमुळे महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाला चांगलीच धडकी बसली आहे. कारण मुंढे साहेब हे एक कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. आणि या दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने अनेक ठिकाणी धाडी टाकून खाद्यतेल, पनीर, गुटखा असा सर्व कोट्यावधींचा भेसळयुक्त माल जप्त केला असून त्याच्यावर कारवाई देखील केली आहे. आणि या गोष्टीचा धसका घेऊन अनेकांनी भेसळयुक्त आणि एक्सपायरी माल असा अक्षरशः रस्त्यावर फेकून दिला आहे. सध्या या गोष्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. मंडळी नीट बघा, आपण बघू शकतोय की हा कोल्ड्रिंक या उन्हाळ्याच्या सीझन मधलं हे कोल्ड्रिंक आहे. आणि हे कोल्ड्रिंक बघता तुम्ही कुठे येऊन पडलेलं आहे. हे बघा, तुम्हाला बघू शकता हे कोल्ड्रिंकच्या किती मोठ्या मोठ्या बॉटल आहेत, कसे आहेत आणि किती प्रमाण आहे याचं. हे आहे कुठं तुम्हाला ते दाखवतो मी, पण बघून घ्या की तुकाराम मुंढे साहेबांच्या कारवाईनंतर हे हॉटेलवाले, हे विक्रेते कसे घाबरलेत. आणि एवढा मोठा माल, हे मला वाटतं एक बॉटल 100 रुपयाची आहे, 1.25 लिटरची बॉटल 100 रुपयाची असेल. आणि एक मोठ्या बॉटल आहेत, काही छोट्या बॉटल आहेत, कशा पडलेल्या आहेत. आणि हा सीन आहे पुणे पंढरपूर हायवे नातेपुतेचा जो बायपास आहे, त्या बायपासच्या कडेला हा माल पडलेला आहे. बघा, बायपासच्या ब्रिज खाली माल ओतून टाकलेला आहे, इथून वरून फेकून दिलेला आहे. तुकाराम मुंढे नावाची दहशत याला आपण हे खराब झालेला माल, कारण हा खराब झाला म्हणून जिकडे फेकलाय ना, हा खराब माल आपण पिलो असतो. पण मुंढे साहेबाच्या कृपेमुळे आपण सगळेजण सुरक्षित आहोत. बॉक्सच्या बॉक्स आहेत, एक बॉटल नाही, बॉक्सच्या बॉक्स बघा, बॉक्सच्या बॉक्स.